आज केजवाशांसाठी एक मोठी बातमी आहे। खरं तर सुरुवातीला केजवाशांचा या बातमीवर विश्वास बसणार नाही, कारण या बातमीनं यापूर्वी गेली अनेक दशकं केजवाशांची निराशा आणि दिशाभूल झालेली आहे। जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ही बातमी समोर यायची। त्यामुळं कदाचित लगेच मी बोलल्या तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु विश्वास ठेवावा लागेल, कारण ही बातमी खुद्द केजच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड आणि हरुणभाई इनामदार यांनी केजवाशांना सांगितलेले आहे। तसं इनामदारांनी सांगितलेली बातमी ही इमानदारीची असू शकते आणि असते असं हरुणभाई इनामदार यांचं मत आहे। त्याच्यामुळे आपण त्याच्यावर विश्वास ठेवूयात। गेली अनेक खरं तर दशकापासून या बातमीची जी आपल्या सर्वांना उत्सुकता होती ती बातमी म्हणजे केज शहरातील जिरायत खात्याची काही जागा ही नगरपंचायतच्या PTRवर अर्थात 7/12वर आलेली आहे असं आज नगराध्यक्षा आणि हरुणभाई इनामदार यांनी जाहीर केलेलं आहे। मी याच्यासाठी म्हणतो जाहीर की अद्याप मीच देखील याची कागदपत्र वगैरे बघितलेली नाहीत, परंतु शेवटी विश्वास हा सर्वात मोठा आहे आणि त्यांनी एवढं जग जाहीरपणे सांगितलंय म्हणजे ही प्रोसेस कदाचित पूर्ण झालेली असेल असं आपण समजूया। नमस्कार, मी हनुमंत भोसले, आपण पाहतात BBC केज लाईव्ह। आज आपण पाहत आहोत केज शहरासाठी एक मोठी बातमी। आता आपल्याला म्हटल्याप्रमाणे जिरायत खात्याची जागा व्यापारी संकुलासाठी मिळणं हे केजच्या इतिहासातील एक फार मोठं काम आहे, कारण आजपर्यंत गेली अनेक दशकं केजची ओळख हे टपरीचं शहर म्हणून होते आणि अनेक पुढाऱ्यांना सुद्धा जेव्हा मुंबईत म्हणायचे कोणतं तेज केज का, जे टपरीचं केज आहे ते म्हणजे टपरीचं शहर म्हणून याची ओळख होती। ही ओळख मोडण्यासाठी गेली अनेक वर्ष केजवाशांची धडपड सुरू आहे। अनेक आंदोलनही झालेली आहेत, वेगवेगळ्या संघटनांनी केलेले आहेत, अगदी केज विकास संघर्ष समितीने केले, हे झाकून ठेवण्याची गरज नाही, केलेले आहेत। ठीक आहे, पाठपुरावा संघटना करतात, चळवळीत कामं करावी लागतात, मात्र समस्या सोडवण्याचं काम शेवटी सत्ताधारी किंवा ती यंत्रणाच करत असते। त्यामुळे काही काचत नाही, या मागणीला यश आलेलं आहे असं जर म्हटलं तर केजवाशांना आनंदच व्हायला पाहिजे। मी यासाठी म्हणतो कारण गेली अनेक वर्ष केज शहरातलं तुम्ही जर दुकानाचं भाडं बघितलं कित्येक पटीनं ते अधिकचं आहे। विशेषतः मुख्य रस्त्यालगत मेन रोडवर असलेली दुकानं यांचा किराया बघितला तर चक्कर येण्यासारखी गोष्ट आहे। खरं तर दुकान टाकावं की नाही असा प्रश्न येण्यासारखे 30-30 हजाराहून अधिक अगदी छोट्या जागेसाठी मुख्य मेन रोडवर गेलेले किराये किंवा जे भाडं आहेत दुकानाचे हे आम्ही पाहिलेले। त्यामुळं जर 30,000 रुपये जर भाडं असेल तर याचा अर्थ असा होतो की 1,000 रुपये अगोदर किरायाचे दररोज काढून टाकूनच त्याच्यानंतर आपला स्वतःसाठी काही मिळवता आलं तर हे व्यापाऱ्यांना बघावं लागायचं। त्यामुळं हा प्रश्न खूप जटिल झालेला होता। आम्ही नेहमी मांडणी बी केली होती की यामुळे केजचं मार्केट महागलेलं आहे। केजमध्ये आणि कळंबच्या शेजारच्या मार्केटमध्ये प्रचंड मोठी तफावत आहे। एखादी वस्तू केजला जर 100 रुपयाला मिळत असेल तर जवळच्या कळंब किंवा इतर शहरामध्ये ती 80 किंवा 90 रुपयाला मिळायची किंवा त्याहूनही कमी कदाचित, कारण तिथल्या लोकांना जसं कळंबला बघितलं तुम्ही तर फार झालं तर 2,000-3,000च्या आत किती मोठ्या दुकानाचा किराया तिथं आहे। त्यामुळे हा प्रॉब्लेम होता। ठीक आहे, काही काचत नाही। खरं तर ही मागणी खूप दिवसापासूनची आहे, खूप दिवसापासून, कारण मी स्वतः सुद्धा म्हणजे एक फक्त त्याच्यात मी पण नाही किंवा श्रेय वगैरे ज्याच्या त्याच्या ठिकाणी जाईल ते अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत, परंतु स्वतः टपरी धारकांच्या सोबत श्रीयुत पिलाजी होते, देशमुख जे संघटनेचे अध्यक्ष होते त्यावेळेस आम्हीही माजी मुख्यमंत्री त्या तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांना वेळ अमावस्याला त्यांच्या लातूरमध्ये जाऊन भेटलो तो, घरी जाऊन ती भेट आम्हाला सुद्धा अविस्मरणीय आहे। आणि आज जरी कामं झाले असतील तर काही काचत नाही, काम कुणी केलं हे केजवाशांना काहीच महत्त्वाचं नाही। प्रयत्न सगळे करतात, मात्र काम होणं महत्त्वाचं आहे। श्रेय बाजूला, श्रेय वेगळी गोष्ट आहे, राजकारणात श्रेय बी लागतंच। मी मग हरुणभाईंना बी प्रश्न केला होता की याचं श्रेय घेण्यासाठी आता प्रॉब्लेम कसा असेल, तर त्यांनी म्हटलं की सगळ्यांनीच प्रयत्न केले, सगळ्यांना आम्ही श्रेय देऊ वगैरे वगैरे, परंतु किती म्हटलं नाही म्हटलं तरी पक्ष किंवा राजकारण यांना एखाद्या कामाचं खास करून प्रमुख कामाचं श्रेय घ्यावंच लागतं आणि ते घेण्यासाठी ते प्रयत्न सुद्धा करत असतात।
सध्या तरी मला वाटतंय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कदाचित अर्थातच ज्यामध्ये सध्या आमच्या नगराध्यक्ष आहेत हरुणभाई आहेत, ते प्रयत्न करतील, त्यांचेही बॅनर लागतील आणि इतरांचे लागतील. तो बॅनर वॉर असेल किंवा श्रेयवाद असेल हे नंतर बघू आपण, पुढच्या 2-4 दिवसात आपल्याला ते कळेल. मात्र आता एक गोष्ट जी महत्त्वाची आहे ते की हे काम केससाठी जर प्रश्न सुटलेला असेल पूर्ण, आणि आता पुढेही त्याला काही दिवस लागतील, कारण मग हरुणभाई बोलता बोलता म्हणले आम्हाला 2 वर्षाचा काळ त्यासाठी दिलेला आहे. मला वाटतं त्यांनी 2 वर्षाची वाट न बघता कदाचित पुढच्या 6 महिन्यात 1 वर्षात हे काम करून घेणं खूप गरजेचं आहे, कारण लोकांचं जीवन खूप हलाखीचं झालेलं आहे. अनेक मुलांनी सुशिक्षित बेकारांनी दुकानं टाकली बी आणि पुन्हा बंद बी केली, कारण परवडत नव्हतं. आणि दुकानं का टाकली तर आपल्याला माहिती, सध्या मुलांचे अक्षरशः विवाह होत नाहीत, अशा काही मुलांना मेडिकलसारखे दुकानं टाकावं लागले. याच्यात विनोदाचा भाग नाही आहे, ही समस्या आहे, सामाजिक समस्या आहे. त्यामुळे त्यांना ती दुकानं बंदही करावी लागली. अशा अनेक गोष्टीनं हे केज हे जागेच्या बाबतीत खूप घेरलेलं आहे. त्यातच अतिक्रमण, ठीक आहे, अतिक्रमण शेवटी नाईलाजानं लोक करतात, हा वेगळा मुद्दा आहे, तो आपण नंतर चर्चा करू एखाद्या याच्यात. परंतु आत्ताची गोष्ट, आत्ताची बातमी ही आहे की केजला ती जागा जर मिळाली असेल तर खरोखर केजचं खूप मोठं भाग्य मी म्हणेन उजळलं आहे असं म्हणावं लागेल. परंतु आता पुढं, कारण मागं तर कुणी फारसं प्रयत्न झालेले नाहीत, कुणी कितीही म्हटलं ठीक आहे. आता काही, कारण केजच्या राजकारणानं नेहमी व्यावसायिक राजकारण केलेलं आहे. माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप आहे, आत्तापर्यंत सगळेच, याला कोणीही अपवाद नाही, कोणीही वाचू शकत नाही याच्यातून. आत्तापर्यंत जे इथं राजकारण झालं हे पूर्णतः व्यावसायिक झालेलं आहे. केजच्या सत्तेचा फायदा मला कसा होईल, हाच फायदा आत्तापर्यंतच्या राजकारणाने पाहिलेला आहे. आणि त्यामुळं विकासात्मक गोष्ट झाल्याच नाहीत. केजच्या अनेक भागात आणि पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन नाही आपल्याला माहिती आहे. केजच्या अनेक भागामध्ये नाल्या नाही आहेत, रस्ते नाही आहेत. आणि मग या सगळ्या गोष्टी बघितल्या तर केजचा विकास झालाय का? वरवरचा उगा थातूर मातूर, जसं एखादी मेकअप केली जाते, मेकअप, आणि त्या विवाहित मुलीला ते मेकअपसाठी जसं उभा केलं जातं तसं केज शहराला निवडणुकीत अगदी तसंच थोडी मेकअप करून उभा केलं जातं आणि लोकांना सांगितलं जातं बघा किती सुंदर केज झालंय. आत्तापर्यंत मी पुन्हा सांगतो जबाबदारीनं, एकाही सत्ताधाऱ्यांच्या काळात इथं काम झालेले नाहीत. आणि विरोधक तर कधी नव्हताच. केजवाशांनी स्वतः मान्य केलेलं आहे की इथं विरोधक कधी नावाला नाहीच, कारण जो विरोधक असतो तो सत्ताधाऱ्यांच्या गटात सामील होतो आणि मग विरोध करायला इथं माणूस कुणीच नसतो. त्यामुळं असंच काहीतरी चाललेलं आहे. आणि विशेष म्हणजे केज शहर आणि स्वतः विधानसभाही हे आरक्षित असल्यामुळं, खास करून आमदारकीला वगैरे, त्यामुळं राजकीय पक्षांनी सुद्धा कधी केजच्या विकासासाठी फारसं लक्ष देण्याची गरज वाटली नाही. कारण जे काही प्रमुख प्रबळ उमेदवार असतात ते घेतले एकदा आपल्या ताब्यात की बस निवडून येतातच, ही खात्री त्या राजकीय पक्षांना झालेली होती. त्यामुळे इथं केजचा विकास करण्याची किंवा इथल्या लोकांनी कधी त्यांना प्रश्न विचारलेच नाही की आमच्या विकासाचं काय. त्यामुळं हे सगळं कसं अलबेल चाललेलं होतं. मागही आणि स्थानिक नेत्यांनीही, मी जबाबदारीनं पुन्हा सांगतो, कुणाला वाईट वाटेल, परंतु जी सत्यस्थिती ती, कारण वाईट वाटलं तरी ती स्वीकारावी लागते आणि चांगलं वाटलं तरी ती स्वीकारावं लागेल. जे झालंच नाही ते अनेक गोष्टीत कधीच स्थानिक नेत्यांनी इथल्या विकासाची इच्छाशक्ती व्यक्तच केली नाही, त्यामुळे ती झाली नाही. आणि म्हणून आज केज वरवरच्या, म्हणून लोकांना एखादं काम झालं तर लोकांना खूप मोठं काम झाल्यासारखं वाटतं आणि समाधान मानावं लागतं. कारण का, जे झालेलंच नसतं कधी, म्हणतात ना उपाशी राहिलं तर कुणी अगदी चतकोर भाकरी दिली तरी खूप वा त्याचे आभार मानावे लागतात, तसं केजचं झालेलं आहे. खूप म्हणजे एखादं काम जर झालं तर त्याचं खूप कौतुक करावंच लागतं केजवाशांना. कारण का की तशी गोष्ट या ठिकाणी झालेलेच नाहीत. बाकी विकासाची कामं बरेचसे आणखीन प्रलंबित आहेत, आपल्याला माहिती आहे. फक्त आपण ओरडत आलोत, बोलत आलोत, पण कामं मात्र कधीच झाली नाहीत. थोडक्यात जर आता ही जागा केजवाशांना मिळणारच असेल किंवा नगरपंचायतच्या वतीनं विद्यमान नगराध्यक्ष असतील, हरुणभाई असतील, किंवा त्यांचं जी काही टीम असेल त्यांनी जर मंजूर करून आणलेली असेल तर श्रेय तर जनता देईलच त्यांना, कारण ज्यानं काम केलं त्यांना श्रेय दिले पाहिजे असं आमचं नेहमी मत आहे. आम्ही सांगितलं त्यांना, उमरी रोडला त्यांनी आम्हाला मदत केलेली होती, खास करून अतिक्रमण वगैरे काढण्यासाठी. बाकी नसलं तरी अतिक्रमण काढून रस्ता सुरळीत करण्यासाठी हरुणभाई इनामदार यांनी मदत केली होती. आम्ही त्यांचं आभार त्यावेळेस मानले. ठीक आहे, आमच्याच्यानं मोठे सत्कार तुमचे झाले नसतील, परंतु हे सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे सांगतो की जे अतिक्रमण होतं ते काढण्यासाठी सोनचं त्यांनी मदत केलेली होती. हा भाग वेगळा आहे. परंतु आमची आता पुढची विनंती आपल्याला अशी आहे की खरं गरज आताची कुणाला आहे,
आम्ही सगळे अनेक वेळा कधी ईश्वराचं नाव घेतो, अल्लाचं नाव घेतो वगैरे वगैरे वगैरे, परंतु ही सगळी नावं तेव्हा सार्थक ठरू शकतील जेव्हा केजच्या खऱ्या गरजू व्यक्तीला, जो तरसतोय कित्येक वर्षापासून, खऱ्या गरजू व्यक्तीला कुठलाही भेदभाव न करता, कोणताच भेदभाव कोणत्याच प्रकारे, तो मतदार आहे की नाही, तो विरोधक आहे की नाही हे न पाहता, मला वाटतं इथल्या सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनीच ज्यांचा या कामात सहभाग राहील, खास करून हे मंजुरीसाठी, त्यांना आम्ही अगोदरच विनंती करतोय. शेवटी हे सगळं होईल तेव्हा होईल, परंतु अगोदरच विनंती करतोय की यामध्ये पक्षपातीपणा अजिबात करू नका. जर करणार असाल किंवा केला गेला तर तुमच्या जीवनाचं काही सार्थक नाही. तुम्ही कितीही मोठे झालात, संपत्तीनं व्हा, राजकारणानं व्हा, तरी तुम्ही जनतेच्या पुढे झिरोच आहेत. जर जनतेला तुम्ही न्याय नाही देऊ शकलात, जर जनतेला तुम्ही खरी गरज त्यांची ओळखून खऱ्या गरजू व्यक्तीपर्यंत जर तुमची मदत गेली नाही आणि त्याला जर खरे गाळे मिळाले नाहीत किंवा त्यांच्यासाठी जर प्रयत्न झाला नाही, तर मला वाटतं, कारण का मी बोलतो अगोदरच ॲडव्हान्समध्ये, कारण आता यापुढचा काळ खूप महत्त्वाचा असतो. यापुढच्या काळात आता चढाओढ असते. राजकीय आपल्या अस्तित्वासाठी लोकांना, मतदारांना आपलेसं करण्यासाठी काही जवळीकता केली जाते, काही तोंड बघून बी कधी गाळे दिले जातात. हे सगळं होऊ शकतं. तर ठराविक लोकांना त्याचा वाटप होऊ शकते. असं काही होणार नाही याची मला वाटतं ज्यांची जबाबदारी जे त्या प्रक्रियेत राहतील सत्तेच्या, त्यांनी घ्यावी. समजा जर झालंच नाही तर आम्ही तर ओरडणारच आहोत, त्याची चिंता करू नका. चाहे आमचा शेवटपर्यंत, आयुष्याच्या याच्यापर्यंत जर असं झालं नाही, जी अनियमितता आम्हाला दिसून येईल, ज्या लोकांवर अन्याय होईल, त्यांच्यासाठी नक्कीच आम्ही संघर्ष करू, याच्यात कुठलीच शंका नाही. म्हणून आमची सध्या तरी आम्ही केज नगरपंचायतचे एक या ठिकाणी त्यांचे कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्यांनी लवकरात लवकर आता ही प्रक्रिया पूर्ण करून लोकांच्या म्हणजे गरजा ज्या आहेत त्या लवकर पूर्ण कराव्यात आणि व्यापारी संकुल अतिशय चांगलं, सुंदर, सगळ्यांना सर्वसमावेशक असं तयार करावं, एवढीच या आजच्या निमित्तानं विनंती आहे. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि यूट्यूबवर BBC केज लाईव्ह हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.